गप्प बस. बरं बाई, बसतो गप्प. आई, मी हातपाय धुवून घेऊ का ग? हो हो, अगदी अर्धच मग पाणी वापरतो. मला माहिती आहे आज पाणी टंचाई आहे ती. शिवाय या बाईने आम्हाला वर्गात सांगितलंय हवा तसा पाऊस पडत नसल्यामुळे आपल्या धरणातील पाण्याचा साठा कमी होत चाललाय व त्यामुळे पाणी पुरवून वापरावे. तू 4 जणांसाठी किती ग पाणी भरून ठेवलंयस? काय म्हणालीस? गप्प बस. त्या भरलेल्या पात्रातलं पाणी ओतून का दिलंस? काय म्हणालीस? ते पाणी शिळावर झालं, काल भरलेलं. अगं आई, आमच्या पाठ्यपुस्तकातच आहे कधीही पाणी कधीही शिळं होत नाही. शिवाय पाणी ओतून देऊन नवीन पाणी भरून घेण्याचा वेडेपणा नागरिकांनी अजिबात करू नये. आणि तू पाणी ओतून दिलंस. काय म्हणालीस? मला शहाणपणा शिकवू नको. बर, कुठे आई? मी फक्त तुला सांगितलं. आई, ते बघ, जोशी काकू येत आहेत. ती पण बालदी घेऊन कदाचित आपल्याचकडे येत आहेत पाणी मागायला. काय म्हणालीस? हाकलून लावू? अगं आई, 1 बालदी पाणी द्यायला काय हरकत आहे? काय म्हणालीस? हाकलून लाव, नाही तर धपाटे खाशील. बरं बाई, हा होतो हाकलून. गप्प बसलेलं बरं. हा कोण? जोशी काकू का? काय म्हणाला? तुम्हाला 1 बालदी पाणी हवंय? काय? छे, आमच्याकडे ते कुठे आहे पाणी? ते कसं वापरतो? काय म्हणाला? भरलेल्या पाण्याची रांगा भरल्या. आता संध्याकाळी पाणी येणार नाही म्हटलं, एवढं पाणी नको का भरून ठेवायला? हा बरं, येतो. हो हो. आई, गेल्या का त्या जोशी काकू? हो हो. आई, मी आंघोळ करू? हो हो, अगदी पाव बालदी पाणी घेतो. पण पाणी कशात घेऊ? सगळं वाढलं तर गच्च भरलंय. काय म्हणालीस? एका बालदीतलं थोडस पाणी ओतून देऊ? अगं आई, मग अशी जोशी काकूंना पाणी देताना तू कात्रकुच केलीस आणि आता पाणी ओतून देऊ? आता उद्या पाणी आलं की आजचं पाणी ओतून देणार, शिळं झालं म्हणून. आता तुम्हीच सांगा, कधी पाहिली आहे का अशी पाणी टंचाई? यालाच तर म्हणतात घरोघरी असलेली वारे पाणी टंचाई, वारे पाणी टंचाई. धन्यवाद. सुंदर. आता डॅड मम्मी नाही घर पे. आई बाबा घरी नसले की मुलांचं